नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 547.30 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 17.33%चे रिटर्न दिले आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा लास्ट 1 इयरचा रिटर्न जास्त आहे मित्रांनो. कारण मित्रांनो, आज या कंपनीचा बोनस शेअरची एक्स डेट होती. त्यामुळे मित्रांनो, या कंपनीचा शेअर 33.33%ने क्रॅश म्हणजे ॲडजस्ट झाला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 7,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जीज सबसिडरी सेक्युअर्स 32.15 मेगावॅट सोलार पॉवर कॉन्ट्रॅक्ट्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी सनड्रॉप्स एनर्जिया प्रायव्हेट लिमिटेडला 32.15 मेगावॅटच्या सोलार पॉवर प्रोजेक्ट डेव्हलपमेंटसाठी कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. चला आता बोलूया यस बँक लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 19.94 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -12.93%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 62,000 कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, यस बँक लिमिटेड रायजेज आफ्टर रेकॉर्डिंग नियरली 13% इयर ऑन इयर बेसिस राईज इन लोन बुक इन डिसेंबर 2024 क्वार्टर. तर मित्रांनो, यस बँक लिमिटेडने आपल्या क्वार्टर 3च्या रिझल्टचा ट्रेलर डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, यस बँक लिमिटेडचा जो लोन बुक आहे तो इयर ऑन इयर बेसिसवर 13%ने इन्क्रीज झाला आहे डिसेंबर 2024च्या क्वार्टरमध्ये. आणि याचमुळे यामध्ये आपल्याला आज अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया रिसेंटली लिस्ट झालेल्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 543.85 रुपये आणि या कंपनीने जेव्हापासून लिस्ट झाला आहे तेव्हापासून आपल्या शेअर होल्डर्सला 14.69%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 20,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर सेक्युअर्स कॉन्ट्रॅक्ट वर्थ ₹1084.54 करोड फ्रॉम DRDO फॉर शिपलिफ्ट फॅसिलिटी इन विशाखापट्टणम. तर मित्रांनो, एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला विशाखापट्टणममध्ये शिप लिफ्ट फॅसिलिटीसाठी DRDO कडून 1,084.54 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. आणि मित्रांनो, हा ऑर्डर एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला नेक्स्ट 36 मंथ म्हणजे पुढच्या 3 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडबद्दल म्हणजे डीमार्टबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 4,011.90 रुपये आणि या कंपनीने आपले शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 2.02%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.5 लाख कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्ट शेअर स्काय रॉकेट्स 15% ॲज कंपनीज रेव्हेन्यू इन क्वार्टर 3 सर्जेज 17.5% इयर ऑन इयर बेसिस. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डीमार्टच्या
Q3च्या रिझल्टचा ट्रेलर आला आहे. तर मित्रांनो, डीमार्टचा स्टँड अलोन रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स इयर ऑन इयर बेसिसवर 17.49%ने इन्क्रीज होऊन 15,565.23 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, डिसेंबर क्वार्टरमध्ये डीमार्टने टोटल 10 न्यू स्टोअर ओपन केले आहे. आणि आता डीमार्टचे इंडियामध्ये टोटल स्टोअर झालेले आहे 387. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टच्या शेअर प्राईजमध्ये 11% जास्तीचा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. आणि मित्रांनो, ही छोटी मोठी कंपनी नाही. या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन 2.5 लाख कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा आहे. म्हणून मित्रांनो, हा अप्पर सर्किट खूप मोठा आहे. कारण मित्रांनो, या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन खूप मोठा आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1,197.80 रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 9.46%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.5 लाख कोटी रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड पोस्ट 8% इयर ऑन इयर बेसिस ग्रोथ इन डिसेंबर कार्गो वॉल्यूम्स. तर मित्रांनो, अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडने आपल्या डिसेंबर 2024चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडचा कार्गो वॉल्यूम्स डिसेंबर 2024मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 8%ने इन्क्रीज झाला आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 789 रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 0.97%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.91 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 3 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, टाटा मोटर्स बॅग्स ऑर्डर फॉर नियरली 150 इलेक्ट्रिक बसेस फ्रॉम बेंगलुरू. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडला आपल्या स्टारबस इलेक्ट्रिक व्हेकलचे 148 युनिट्स म्हणजे जवळपास 150 युनिट्स सप्लाय करण्याचा ऑर्डर मिळाला आहे. कोणाकडून? बेंगलुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनकडून. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.